नमस्कार निदेशक आणि प्रशिक्षणार्थ्यांनो, आज आम्ही शैक्षणिक तत्वाचा आकर्षण जगाचा शोध घेत आहोत। ज्या संकल्पना आपण शिकतो आणि शिकवतो त्या संकल्पनाचा शोध घेत आहोत। असेच एक प्रभावी मॉडेल म्हणजे एडगर डेलचा कोन ऑफ एक्सपिरियन्सेस। एडगर डेलच्या कोन ऑफ एक्सपिरियन्सचा अभ्यास करण्याच्या उद्देशामध्ये हे समाविष्ट आहे। डेलचा कोन ऑफ एक्सपिरियन्स काय आहे? कोन ऑफ एक्सपिरियन्समध्ये शिकण्याचे मॉडेल, प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ अनुभव, काल्पनिक अनुभव, नाट्य अनुभव, डेमॉन्स्ट्रेशन्स, स्टडी ट्रिप्स, प्रदर्शने, दूरदर्शन आणि चित्रपट, व्हिज्युअल सिम्बॉलिक आणि वर्बल सिम्बॉलिक। डेल्स कोन ऑफ एक्सपिरियन्स। डेल्स कोन ऑफ एक्सपिरियन्स हे एक मॉडेल आहे ज्यामध्ये सूचना रचना आणि शिक्षण प्रक्रियेशी संबंधित अनेक सिद्धांत समाविष्ट आहेत। 1960च्या दशकात एडगर डेलने सिद्धांत मांडला की शिकणारे ऐकले, वाचले किंवा निरीक्षण केले याच्या विरुद्ध करतात द्वारे अधिक माहिती राखून ठेवतात। त्यांच्या संशोधनामुळे अनुभवाचा कोन विकसित झाला। आज करून शिकणे हे अनुभवात्मक शिक्षण किंवा कृती शिक्षण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। डेलचं कोन ऑफ एक्सपिरियन्स हे एक व्हिज्युअल मॉडेल आहे ज्यामध्ये कोनच्या तळाशी असलेल्या कॉन्क्रीट अनुभवांपासून सुरू होणाऱ्या विविध टप्प्यांचा समावेश आहे आणि नंतर तो कोनच्या शिखरावर पोहोचल्यावर तो अधिकाधिक अमूर्त होत जातो। कोनमधील मांडणी संख्येवर आधारित असते। संवेदनांचा समावेश आहे। यापैकी एक तत्व म्हणजे शिक्षणात गुंतलेल्या अधिक संवेदनांची निवड करणे आणि शिकवणे। हे शिकणे जितके अधिक आणि चांगले होईल तितके अधिक चांगले होईल, परंतु याचा अर्थ असा नाही की ठोस अनुभव हाच एकमेव प्रभावी अनुभव आहे ज्याचा उपयोग शिक्षकांनी कौशल्य बदलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये केला पाहिजे। प्रत्येक टप्प्यातील अनुभव मिश्रित असू शकतात आणि एकमेकांशी संबंधित आहेत। मूलतः शंकू सर्वात ठोस कोनच्या तळाशी पासून सर्वात अमूर्त कोनच्या शीर्षस्थानी अनुभवांची प्रगती दर्शवितो। मोड्स ऑफ लर्निंग इन कोन ऑफ एक्सपिरियन्स। एडगर डेलने थेट कोन ऑफ एक्सपिरियन्स सादर केला। प्रथम हाताने प्रगती दर्शवा, सचित्र प्रतिनिधित्व आणि पूर्णपणे अनुभव, अमूर्त प्रतीकात्मक अभिव्यक्ती। द कोन ऑफ एक्सपिरियन्स अनुरूप आहे शिकण्याच्या 3 प्रमुख पद्धतींसह। अनॅक्टिव्ह डायरेक्ट एक्सपिरियन्स। अनॅक्टिव्ह किंवा डायरेक्ट अनुभवामध्ये वस्तूंचा सराव करणे समाविष्ट आहे। विद्यार्थी प्रत्यक्षात गाठ बांधणे शिकण्यासाठी गाठ बांधतो। सक्रिय अनुभवामध्ये ठोस तात्काळ कृती आणि इंद्रियांचा आणि शरीराचा वापर यांचा समावेश होतो। आयकॉनिक चित्रमय अनुभव। प्रतिष्ठित अनुभवामध्ये प्रतिमा आणि रेखाचित्रांचा अर्थ लावणे समाविष्ट आहे। विद्यार्थी गाठ बांधणे शिकण्यासाठी रेखाचित्रे, चित्रे किंवा चित्रपट पाहतो। आयकॉनिक अनुभव एकदा भौतिक क्षेत्रातून काढून टाकला जातो आणि 2 किंवा 3 इंद्रियांपर्यंत मर्यादित असतो। सिम्बॉलिक अत्यंत अमूर्त अनुभव। सिम्बॉलिक अनुभवामध्ये चिन्हे वाचणे किंवा ऐकणे यांचा समावेश होतो। विद्यार्थी नॉट हा शब्द वाचतो किंवा ऐकतो आणि मनात प्रतिमा तयार करतो। सिम्बॉलिक अनुभवामध्ये कृती जवळजवळ पूर्णपणे काढून टाकली जाते आणि अनुभव विचार आणि कल्पनांपुरता मर्यादित असतो। डायरेक्ट पर्पजफुल एक्सपिरियन्सेस। जेव्हा डेलने शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतींवर संशोधन केले तेव्हा त्यांना असे आढळले की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आणि ठोस आणि अमूर्त अनुभवाच्या बाबतीत जे काही खरे असल्याचे आढळले त्यापैकी बरेच काही पिरॅमिड किंवा सचित्र उपकरण मध्ये सारांशित केले जाऊ शकते। द कंट्राइव्ड एक्सपिरियन्सेस। या स्तरावर अनुभव देण्यासाठी प्रातिनिधिक मॉडेल्स आणि वास्तवाचे मॉक अप वापरले जात आहेत। द ड्रामाटाइज्ड एक्सपिरियन्सेस। या स्तरावर विद्यार्थी पुनर्रचित अनुभवांमध्ये सहभागी होऊ शकतात ज्यामुळे त्यांना घटना किंवा संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल। द डेमॉन्स्ट्रेशन्स। हे चित्रांच्या वापराद्वारे महत्त्वपूर्ण तथ्य, कल्पना किंवा प्रक्रियेचे दृश्य स्पष्टीकरण आहे। द स्टडी ट्रिप्स। हा स्तर सहलीद्वारे आणि उपलब्ध नसलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन शिकण्याचा अनुभव वाढवतो। दी एक्झिबिट्स। या स्तरावरील अभ्यास सहलींचे प्रदर्शन नंतर केले जाते। वास्तविक प्रदर्शन हे अनेक मॉकअप आणि मॉडेल्सचे संयोजन आहेत। द टेलिव्हिजन अँड मोशन पिक्चर्स। पुढील स्तर टेलिव्हिजन आणि मोशन पिक्चर्स स्थिरचित्रे, रेकॉर्डिंग आणि रेडिओचे स्तर असतील। टेलिव्हिजन आणि मोशन पिक्चर्ससाठी हे टेलिव्हिजन आणि चित्रपटांद्वारे मूल्ये आणि संदेश सूचित करते। द व्हिज्युअल सिम्बॉलिक अँड वर्बल सिम्बॉलिक।
शेवटचे 2 स्तर व्हिज्युअल सिम्बॉलिक आणि वर्बल सिम्बॉलिक असतील. हे 2 स्तर सर्वात जटिल आहेत. अनुभवाच्या शंकूच्या विविध घटकांमधून गेल्यावर असे म्हणता येईल की शिक्षण सुलभ करण्यासाठी आपण शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी विविध साहित्य आणि माध्यमांचा वापर करू शकतो. एक माध्यम पुरेसे नाही, त्यामुळे अनेक माध्यम एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही, जोपर्यंत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल. अनुभवाच्या शंकूच्या प्रत्येक घटकाला समजून घेतल्याने असे म्हणता येईल की शैक्षणिक तंत्रज्ञान हे सध्या आपल्याकडे असलेल्या आधुनिक गॅजेट्सपुरते मर्यादित नाही, तर ती एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये सर्व माध्यमांचा समावेश आहे, ज्याचा वापर आपण समतोल साधण्यासाठी करू शकतो. प्रभावी आणि अर्थपूर्ण शिक्षणाची सोय करा. स्टेप लर्निंग अनुभव मॉडेलचा आधार थेट आणि उद्देशपूर्ण अनुभव आहे, जो कोणत्याही नवीन शिकलेल्या आणि कोणत्याही प्रकारच्या शिकण्याच्या संकल्पनेसाठी नेहमीच श्रेयस्कर असतो आणि प्रत्यक्ष अनुभव देतो, ज्यामुळे कायमस्वरूपी शिक्षण मिळते. आपण कव्हर केलेल्या विषयांची पुनरावृत्ती करूया. डेलच्या कॉन ऑफ एक्सपिरियन्स काय आहे? कॉन ऑफ एक्सपिरियन्समध्ये शिकण्याचे मार्ग, प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ अनुभव, काल्पनिक अनुभव, नाट्य अनुभव, प्रदर्शन, अभ्यास दौरे, प्रदर्शने, दूरदर्शन आणि चित्रपट, दृश्य प्रतिकात्मक आणि मौखिक प्रतिकात्मक. मला आशा आहे की तुम्हाला एडगर डेलच्या कॉन ऑफ एक्सपिरियन्सच्या विविध अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्याचे त्याचे महत्त्व समजले असेल. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत प्रात्यक्षिक घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.